नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी चटपटीत चमचमीत रेसिपी घेऊन आली आहे। ही आहे सफेद वाटाण्याची भाजी। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घालून झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। पूर्णपणे बारीक चिरला गेला पाहिजे इतकं तुम्ही बघू शकता। मस्त असा बारीक चिरलेला कांदा आहे, तो सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सो मंडळी, सोबतच इथे मी पाव चमचा हिंग घातलेली आहे। आता कांदा इथे गुलाबी रंगाचा झाला की आपण इथे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे मंडळी, आणि ती सुद्धा कांद्यासोबत छान अशी भाजून घ्यायची आहे। आलं लसूण आणि कांदा भाजून झाला की सोबतच एक मोठ्या टोमॅटोची आपण इथे प्युरे करून घालायची आहे, आणि ती सुद्धा टोमॅटो अगदी शिजेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। थोडासा वेळ लागेल, पण ही ग्रेव्ही खूप छान अशी मस्त होते। किंचित असं मीठ घालायचं, सोबतच अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा इथे काश्मीरी लाल तिखट, आणि 1 ते 1.5 चमचा आपलं रोजचं घरगुती चटणी किंवा तिखट। आता हे सर्व मसाले छानपैकी ग्रेव्ही सोबत भाजून घ्यायचे आहे अगदी तेल सुटेपर्यंत। आता ह्यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडियंट्स टाकायचा आहे, तो म्हणजे अर्धा चमचा आमचूर पावडर। हो मंडळी, खरं सांगते, खूप छान अशी मस्त टेस्ट येते ना, अप्रतिमच, इतकी चविष्ट येते। पण अजिबात आमचूर पावडर स्किप करू नका। सर्व मसाले भाजून झाले की इथे मी ऑलरेडी सफेद वाटाणा हळद आणि मीठ घालून शिजवलेला। सो मंडळी, मी ग्रेव्हीमध्ये किंचित असं मीठ घातलेलं होतं, जास्त मीठ घातलेलं नाहीये, कारण आपण वाटाणा शिजवतानाच हळद मीठ घालून शिजवायचा। खूप चविष्ट लागतात अशा पद्धतीने। जर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आता वरून भरभरून कोथिंबीर, सोबतच किंचित असं कसुरी मेथी घालायची आहे, आणि छान असं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं। सो मंडळी, 5 ते 6 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता, अप्रतिमच किती छान असं मस्त दिसत आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान दिसत आहे। तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी सफेद वाटाण्याची चमचमीत भाजी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।